या साहेबानं केली पातळ कडी ग बया, माझ्या माग लावली शिडी ग बया. नाही, राजकीय नेते हे तसे भेटले कीच शुभेच्छा देतात, कारण ते तेवढे राजकीय असतात. मग ती भेटल्यावर अरे पाहिला पिक्चर तुमचा, काय मजा, तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त. त्यामध्ये आपण भेटलो तरी ओळखलं तरी पुष्कळ आहे, अशी सध्याची अवस्था आहे. इतके ते सध्याचं राजकारण तापलेलं आहे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा आणि पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा अशी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती आहे. त्याच्यामध्येच आता लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरेंचा राजकारण गेलं मिशीत हा नवीन चित्रपट येतोय. नेमकं या चित्रपटात काय भाष्य केलंय याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. राजकारण गेलं मिशीची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे. सर्वांचं माझ्यामध्ये स्वागत. धन्यवाद धन्यवाद. पहिल्यांदा प्रश्न माझा मकरंद सरांनाच आहे, कारण राजकारण गेलं चुलीत ऐकलंय आम्ही, राजकारण गेलं मातीत ऐकलंय, मिशीत का? ही खरं तर सिनेमा बघण्याची गंमत आहे. सध्या महाराष्ट्रभरात नव्हे देशभरामध्ये राजकारणाचं वातावरण खूप तप्त आहे आणि हवामानही खूप तप्त आहे. दररोज आपण आता माध्यमामध्ये बघतो आहोत की प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यात इतका व्यस्त आहे. सातत्याने नवीन नवीन न्यूज राजकारणाच्या संदर्भातल्या, सातत्याने नवीन नवीन कोलांटुड्या, सातत्याने नवीन नवीन स्टेटमेंट, सातत्याने एकमेकांवर टीका, या सगळ्या रणधुमाळीमध्ये एक मिश्किल सिनेमा आम्ही घेऊन आलो आहे. कारण आमचं क्षेत्र हे कलावंतांचं आहे आणि ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रारम बोराडे यांनी अगं अगं मिशी नावाचा कथासंग्रह लिहिला. त्यामधल्या अगं अगं मिशी या गोष्टीवर आधारित असलेला हा सिनेमा आहे. राजकारण गेलं मिशीत. खरं तर मिशीत का गेलं आहे हे या प्रश्नाचं उत्तर बघण्यासाठीच प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये दिनांक 19 एप्रिल 2024 यायचं आहे. तर मिश्किल सिनेमा आहे. राजकारणात येण्याची इच्छा नसणाऱ्या एका व्यक्तीला राजकारणात यावं लागतं आणि आल्यानंतर त्याची काय गंमत होते हे मिश्किलपणे सांगणारी ही गोष्ट आहे. माझी टीम माझ्याबरोबर आहे. सर्वांचा मी परिचय करून देतो. विजय देशमुख यांनी आबाराव हे कॅरेक्टर, गावातले 2 पारंपरिक राजकारणी असतात त्यातला एक विजय देशमुखनी सादर केलेला आहे. कॅमेरामन आमचे सुरेश देशमाने, माझी नायिका प्राजक्ता हनमघर, दुसरे पारंपरिक राजकारणी बाबाराव राजू सोनवणे. आमच्या या सिनेमाचं संगीत ज्यांनी दिलं आहे अतुल दिवे आणि प्रकाश भागवत, ज्याने माझ्या मेव्हण्याची भूमिका या सिनेमामध्ये केलेली आहे. राजकारणात येण्याची इच्छा नसलेला माणूस ही खरं तर गोष्टीमधलीच कल्पना असू शकते, कारण अलीकडे आपण बघतो प्रत्येकजणाला राजकारणात यायचं आहे. आज मतदार किती आणि उमेदवार किती, मतदारांच्या संख्येनेच काही काळाने उमेदवारांची संख्या होईल असं चिन्ह एकंदरीत रणधुमाळी पाहता आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. मकरंद सर, तुम्ही खूप छान सांगितलं, पण आता माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की 19 तारखेलाच पहिल्या टप्प्यातील निवडणूक आहेत आणि त्याच वेळेला तुमचा चित्रपट पण प्रदर्शित होते. हा योग नेमका तुम्ही कसा जुळवून आणला? कसं असतं की विनोदाचं एक असं म्हणतात की कलावंत चांगला विनोदी कोणता, तर ज्याचं टायमिंग उत्तम आहे. तर सिनेमा चांगला कोणता, तर ज्या सिनेमाचं प्रदर्शित होण्याचं टायमिंग उत्तम आहे असं या निमित्ताने म्हणता येईल. आणि निवडणुकांचे नेम धरून त्या नैमित्तिकच आम्ही हा सिनेमा टायमिंगवर प्रदर्शित करतो आहोत. तू अगदीच तुझ्या गावरान भाषेत अगदी विनोदाची राणी वगैरे म्हणून ओळखली जातेस आणि खूप वर्षाने खरं तर तुझा हा कमबॅक आहे असं म्हणावं लागेल. आणि आत्ताचा हा अनुभव कसा होता आणि थेट तर राजकारणाचा चित्र? मजा आली खूप. मकरंद दादासोबत मी काम केलेलंच आहे सहकलाकार म्हणून, मला तो माहितीच आहे किती गोड आहे, सहज सोप्पा आहे. पण दिग्दर्शक म्हणूनही तो तितकाच सहज सोप्पा आणि गोड माणूस आहे. म्हणजे आमचा चित्रपट तयार कधी झाला हे आम्हाला कळलं नाही. तर असा काय म्हणतात, विनोद आणि विचार पेलणारा चित्रपट आहे आमचा. उठा, घरातून बाहेर पडा आणि नक्की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा. मतदानाला जा. हां, हेही छान आहे. मग फरकही पडेल तुम्हाला, तुमच्या विचारात नक्की फरक पडलेला असेल. आणि अगं माझं कमबॅक नाही आहे, मी सतत कामं करतेच आहे. हां, मध्ये थोडासा एक वर्षाचा गॅप पडलेला आहे, पण मी पुन्हा एकदा होम पिचवर येऊन खेळते ह्याचा मला जास्त आनंद आहे. कारण मला मराठवाडा बुलेट म्हणतात, तर ही एक बुलेट नाही आहे, ही अशी लोडेड गन आहे आमचा चित्रपट म्हणजे. तर तुम्ही ह्या अशा भरलेल्या बंदुकीचा नक्की अनुभव घ्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. ज्यांनी
तुम्ही राजकीय नेत्यांची भूमिका साकारली तर त्यांच्यासाठी माझा विशेष प्रश्न आहे की नेता म्हटला की पांढरा शुभ्र सदरा, त्याच्यानंतर त्याच्यावरती अगदी मोदी जॅकेट म्हणून आता ते जॅकेट फेमस झालं आहे आणि आपण साधारण वावरत असतो सर्वसाधारण माणसासारखे आणि राजकीय नेते, तर हा जो भूमिका साकारतानाचं जे काही कष्ट किंवा काय मजा होती त्याच्यामध्ये? पहिली तर गंमत अशी होती की एखाद्या गोष्टीचा मोह किती असावा. माझं पात्र तसं आहे आबारावचं की सत्ता वय झालं आहे पण ती पद सोडवत नाही आणि पद सोडायचं नाही आहे. मग आता सत्ता पण आपल्या हातात येणार नाही तर मग प्यादं म्हणून कोणाला तरी वापरायचं आणि रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवायचा. ही जी आपली वृत्ती आहे राजकारणात की कसंही करून पद माझ्याकडे राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची ती भूमिका आहे. आणि ती करत असताना हे लोक दाखवतात कसं, असतात कसे, यांचे कसे रंग आहेत. आम्ही फक्त नट आहोत पण हे तर नटापेक्षाही पुढचे रंग हे जगत असतात. ते रंग जवळून आम्हाला बघायला मिळाले. तुमचे अनेक मित्र आहेत आणि अगदी दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, सगळेच जण ओळखीचे आहेत, पण हा चित्रपट स्वतःच दिग्दर्शित करावा असं तुम्हाला काय वाटतं? काय म्हणूया आपण, ही गरज ही शोधाची जननी असते असं एक आपल्याकडे वाक्य आहे. मला असं लक्षात आलं की आपण हे इतर कोणाला सांगत बसलो तर त्याला ते कळायलाच आपला खूप वेळ जाईल आणि त्यात निवडणुका होऊन जातील. म्हणून मी स्वतःच ही जबाबदारी स्वीकारली आणि तो मला जसा पाहिजे तसा सिनेमा बनवून घेतला. लोकसभेच्या ऐन मुहूर्तावरती राजकारण गेलं मिश्रित जेव्हा कळलं येत आहे मकरंद अनासपुरे घेऊन येतात, तेव्हा कुठल्या जवळच्या राजकीय नेत्यांचा फोन वगैरे आलाय का शुभेच्छा देण्यासाठी? राजकीय नेते हे तसे भेटले कीच शुभेच्छा देतात कारण ते तेवढे राजकीय असतात. मग ते भेटल्यावर अरे पाहिला पिक्चर तुमचा, काय मजा, तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त आहे, अशा पद्धतीनं त्यांना ती एक, कारण त्यांना सध्याच्या गदारोळामध्ये आपल्याला शुभेच्छा देण्या इतपत वेळ असेल की नाही याबद्दल मला साशंकता आहे. कारण आता हे 4 जूनपर्यंत जो धुराळा उडेल त्यामध्ये आपण भेटलो तरी ओळखलं तरी पुष्कळ आहे अशी सध्याची अवस्था आहे. इतके ते सध्याचं राजकारण तापलेलं आहे. त्यामुळे तशा सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत असं गृहीत धरूनच आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्हाला सर्व राजकीय नेत्यांच्या अगदी आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेच आहेत. आता ही शेवटची रिक्वेस्ट आहे, तुम्ही चित्रपटात एक भारूड सादर केलं आहे, त्याच्यामध्ये ईडी सीडी हे सगळे शब्द ऐकायला येत आहेत, तर माझ्याच्या प्रेक्षकांसाठी जर 4 ओळी म्हटल्यात तर? सीडी असा शब्द येतो. एकनाथ महाराजांनी भारूड खूप प्रसिद्ध केलं आहे. त्याच्यावर आधारित सीडी या साहेबानं केली पातळ कडी ग बया, माझ्या माग लावली शिडी ग बया, असं सीडी हा शब्द आहे. कारण कुठल्याही संस्थेचा उल्लेख त्यामध्ये नाही आहे. तू बारकाईनं बघतेस एवढंच आहे पण तो सीडी आहे. त्यामुळे आम्ही या साहेबानं केली पातळ कडी ग बया, माझ्या माग लावली शिडी ग बया, माझ्या माग लावली शिडी ग बया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.